यांना उगा आता लय बुळबुळ करतात म्हणून ते मुख्यमंत्र्याला एखाद्या दिवस काय यांच्या तोंडावर हात फिरावं लागतो, बोलून घ्यावं लागतंय. कारण मुख्यमंत्र्यांनी यांची अवकात ओळखली आता, यांच्या उड्या कुठपर्यंत आहेत म्हणून. हे सीमित झाले आता जातीपुरते. हे ओबीसीचे नेते होऊच शकत नाहीत, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळं काय कोणाच्या बापाची पेंड आहे काय JR रद्द करणं. हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे तो JR काढला आहे. मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे यासाठी तो JR काढला आहे. असं रद्द करणं आणि हे करणं सोप्या गोष्टी आहेत का? आमची पण मागणी आहे ना. आता आम्ही पण निवेदन द्यायला लागलो, मागणी पण केली की 1994चं JR रद्द करा. वरचं 2% आरक्षण ते पण रद्द करा. 50%च्या वर गेलेलं. आणि मंडल कमिशननं दिलेलं 14% आरक्षण, त्याच्यानंतर ज्या जाती घातल्या त्या सगळ्या जाती बाहेर काढा. आम्ही काही जातींनी असं सांगितलं आहे की आम्ही बंजारा समाजासारखे दिसतो म्हणून बंजारा समाजाचं आरक्षण घेतलं आहे. त्यात त्यांच्यासारख्या बंजारा समाजासारख्या दिसत नाही आहेत, त्या पण बाहेर काढा. कारण आता जशाल तशीच फाईट होणार आहे इथून पुढं. काळजी करू नको म्हणा. ते काँग्रेसचा कोण आहे ते हो, त्याला म्हणा काळजी करू नको. तुमच्या भाषेवरच भाषा चालणार आहे आता. दयामाया आम्ही सुद्धा कमी केली. आजच्या बैठकीला जाणारे तुमच्यामध्ये कोण? तुम्ही आता काही शब्द वापरला. कोण आजच्या बैठकीला जाणारे ओबीसी नेते तुमच्यामध्ये कोण आहे? ओबीसीचे काय यायचे हो, जातीचे नेते आहेत ते. ओबीसीचे काय यायचे? ओबीसी 400-500 जाती आता. हे काय यायचे नेते त्यांचे? हे ते जातीचे. आता छगन भुजबळ म्हणजे थोड्या माळ्याचा नेता, सगळ्या माळ्याचा नाही. सगळ्या माळ्याने काय केलं? जे कोण जाईन ते काँग्रेसचा नेता, ते जातीचं, ते तर कोणत्या जातीचं मिळलं नाही. हे असले हे जातीचे नेते आहेत. याच्यात ओबीसीचा काय संबंध नाही. इथून पुढे 2-3 जाती मराठ्यांनी सोडून द्यायच्या आता. आणि बाकीच्या 350-400 जाती आता आपण एकमेकाबरोबर प्रेमान राहायचं. यांच्यापेक्षा खूप ताकदवर आहेत. काय गरज नाही कोणाची यांच्या मागं पळायची. कोण जातील काय घेणं नाही आम्हाला. फक्त मुख्यमंत्र्यांना आमचं जाहीरपणानं सांगणं आहे, मराठ्यांच्या आरक्षणाला किंवा त्या JRला त्याचा अवमान होईल असं त्यांचं ऐकून एकही पाऊल उचलायचं मुख्यमंत्र्यांनी नाही. छगन भुजबळ तुमचं सरकार गिअरमध्ये आणायसाठी आलेलं आहे आणि मराठ्यांना ते पाऊल उचलायचं नाही आणि ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. त्याचं ऐकून आमचे प्रमाणपत्र थांबायचे नाही. दिवाळीच्या आत हैदराबादच्या गॅजेटच्या प्रमाणे मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करायची. नसता पुन्हा आंदोलनाचा वाईट दिवस सरकार समोर उभा राहणार आहे.